विटानेवरी रोडवरील यादव यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी वाघमारे यास विटा न्यायालयानं 6 जूनपर्यंत पीसी दिला। या संदर्भात विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमणे यांनी काय सविस्तर खुनामागील संदर्भातील माहिती दिली ती पाहूयात। खून खरा कोणत्या कारणास्तव झाला हेही कळेल। जय हिंद। पोलीस स्टेशन विटा येथे शुक्रवार दिनांक 30/5/24 रोजी संध्याकाळी 8:30 वाजल्याच्या सुमारास एका व्यक्तीने पोलीस स्टेशनला 112 डायल 112 कॉल करून सांगितले की एक व्यक्ती नेवरी फाटा येथे चौकामध्ये मयत अवस्थेत पडल्यासारखे दिसत आहे। वरून आम्ही तत्काळ तिथे घटनास्थळी पोहोचलो। माननीय SDPO सर सुद्धा घटनास्थळी, विपुल पाटील सर घटनास्थळी आले। आम्ही त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेले असता आम्हाला तो व्यक्ती जागीच मयत झाल्याचे निष्पन्न झालेले होते। त्याप्रमाणे आम्ही त्यांचा पुतण्या पार्थ विकास यादव याची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला भादवी 302 प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध डोक्यामध्ये जखम करून मृत्यू केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की काही दिवसापूर्वी आरोपीनामे सागर अशोक वाघमारे याचे भांडण झाले होते आणि दोघे आरोपी आणि मयत हे एक रंग देण्याचं काम करत होते। त्याच्यामध्ये छोट्या भांडणातून हा कृत्य केले असावे असे दिसले। त्यामुळे आम्ही आरोपी याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडे कसोशीने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले। त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनमध्ये अटक करून मेहरबान हुजूर कोर्टामध्ये विटा येथे सादर केले असता मेहरबान कोर्टाने दिनांक 6 जूनपर्यंत सदर आरोपीस पीसी देण्यात आलेले आहे। तरी अधिक तपास करीत आहोत। सदर तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक संदीप भोगे सर आणि माननीय ॲडिशनल SP मॅडम रितू खोकर मॅडम यांचा व SDPO विपुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।